चला नमस्कार विद्यार्थी मित्र, नवोदय मिशन ऑनलाईन प्लॅटफॉर्म मध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत. पहा, आता 28 डिसेंबरला एनएमएस ची परीक्षा आहे आणि या परीक्षेला सामोरे जाताना ओएमआर शीट जी असते तुम्हाला परीक्षेमध्ये उत्तर पत्रिका ती भरताना काय सूचना आहे काय नाही ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याच पद्धतीने तुम्हाला जर आणखीन तुम्ही जर ही ओएमआर शीट पाहिली नसेल नेमकी कशी आहे तर ती पण मी तुम्हाला दाखवणार आहे आणि ही ओएमआर शीट तुम्हाला डाउनलोड सुद्धा करता येणार आहे. त्याच्यासाठी काय करायचं, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा. तुम्हाला सगळ्यांना ओएमआर शीट कशी डाउनलोड करायची ते मी सांगतोय, ठीक आहे. चला तर पहा, या ठिकाणी तुम्हाला ओएमआर शीट दिसत आहे. पहा, ही ओएमआर शीट आहे. सर्वांना ही ओएमआर शीट अशाच परीक्षेमध्ये मिळणार आहे. पहा, या ठिकाणी सीट नंबर सर्वात प्रथम इथं तुम्हाला सीट नंबर प्री प्रिंटेड या ठिकाणी प्रिंट करून येणार आहे अगोदरच. त्यानंतर तुमचं मीडियम जे आहे, तुम्ही कोणत्या भाषेत पेपर देणार आहे तर इंग्रजी मराठी ते पण या ठिकाणी प्रिंटेड येणार आहे. ब्लॉक नंबर प्री प्रिंटेड म्हणजे अगोदरच प्रिंट होऊन येणार आहे. सेंटरचा कोड पण या ठिकाणी येणार आहे, डिस्ट्रिक्ट कोड पण येणार आहे. मग तुम्ही म्हणता नेमकं आपल्याला करायचंय काय, तर आपल्याला लिहायचे उत्तर, प्रश्न वाचून काय करायचं, उत्तर लिहायचे. बाकी सगळं रेडी. आता पुढे लक्ष द्या. आता याच्या सूचना आपण एक एक सूचना पाहू, नेमकं काय सूचना येतं. तिथे गेल्यानंतर बऱ्याच वेळेस तुम्ही घाई गडबडी सूचना वाचणार नाही, त्या तुम्हाला आजच मी समजून देतो काय काय. पहा, या ठिकाणी प्रश्नपत्रिका सोडवण्यास सुरुवात करण्यापूर्वी दिलेल्या सूचना विद्यार्थ्याने काळजीपूर्वक वाचायच्या. ह्या आहेत सूचना सर्व. ओके. आता पहा, या ठिकाणी पहिली सूचना, तुम्हास योग्य विषय माध्यम बैठक क्रमांकाची उत्तरपत्रिका मिळाली आहे का याची खात्री करावी. म्हणजे तुम्हाला जी उत्तरपत्रिका मिळालेली आहे ते उत्तरपत्रिकेवर जे तुम्हाला सुरुवातीला सांगितलं रोल नंबर तुमचाच आहे का हे चेक करून घ्यायचं. नसतात गडबडीत घेतात दुसऱ्याची उत्तरपत्रिका गोल गोल करून टाकतात, मार्क येतील तुम्हाला 0. दुसरी सूचना लक्षात घ्या, प्रत्येक प्रश्नास 4 पर्याय दिलेले आहेत. त्यातील योग्य पर्याय क्रमांकाशी बोलतो काळ्या किंवा निळ्या बॉल पेनने रंगवून उत्तर नोंदवा. ठीक आहे. तर पहा, तुम्हाला काळा किंवा निळा बॉल पेन न्यायचा. नसतं काळा आणि निळा दोन्ही नेतात, एकच न्यायचा कुठला पण, काळा निळा किंवा निळा या दोन्हीपैकी एक बॉल पेन तुम्हाला परीक्षेत वापरायचा आहे. त्यानंतर उदाहरणार्थ प्रश्न क्रमांक 12 चे उत्तर पर्याय 3 आहे, तर या ठिकाणी असे 4 गोल असतात. या 4 गोल पैकी हा 3 गोल जसा गोल केलेला आहे या ठिकाणी दार, असा तुम्हाला गोल करायचा, पूर्ण गोल तो. जर तुम्ही या ठिकाणी काही जणांनी समजा आता तुमच्या लक्षात आलं की आता ही खाली इथं तुम्हाला गोल दिसत आहे, बरोबर आहे. त्या गोल मध्ये एकदा सांगतो, काही जणांना वाटलं आता हे 26वा प्रश्न सुरू आहे त्याचं उत्तर 1 नंबर आहे, मग आता काय केलं तुम्ही, हे 1 ला गोल केलं. ओके. आणि पुन्हा पुन्हा लगेच तुम्हाला हे गोल केले की लक्षात आलं की नाही नाही बाबा आता याचं 2 नंबरचं उत्तर आहे, मग तुम्ही काय करणार, असं करून याला गोल करणार, बरोबर आहे. असं करायचं नाही, कारण असं जर 2-2 उत्तर गोल केले तर इथं 0 मार्क पडणार आहे. त्यामुळं असे 2 गोल करायचे नाही. एक गोल केला, चुकला, आपला चुकलाय असं जरी लक्षात आलं तरी तसाच राहू द्यायचा. जर एखाद्या विषयात एखाद्या आलाच बरोबर तर उत्तर येऊन जाईल. असे 2 केले तर या ठिकाणी मार्क मिळणार नाहीये. ओके. चला पुढं, एकापेक्षा अधिक वर्तुळात नोंदवलेल्या उत्तरास किंवा खाडाखोड करून नोंदवलेल्या, गिरवलेल्या किंवा उत्तरास पेन्सिलने नोंदवलेल्या उत्तरास गुण दिले जाणार नाहीत. या गोष्टी लक्षात घ्या. आता जसं सांगितलं सर, रस्त्या एखाद्या व्हाईटनर नेऊन चला आपण त्याला व्हाईटनर लावून टाकू, त्यांना काय कळायचं हे त्यांना कळत नाही, हे मशीनला कळते. हे पेपर कशावर, तुमचा प्रिंट जो पेपर आहे तो कोण चेक करते, ओएमआर शीट मशीन. इथं काय माणसं चेक करत नाहीत. एखादा असला शिक्षक तो म्हणे चला भाऊ एखादा मार्क देऊन टाका, असं जमत नाही. कारण ही जे पूर्ण या साईडला हे जे तुम्हाला डॉट दिसतात कोपऱ्यात, तुम्हाला काय डॉट दिसतो का, एक मिनिट याला थोडस झूम आउट करू. तर पहा, ही जी ओएमआर शीट आहे हे असे डॉट जे असतात ना कडेला, हे पहा हे केलेलं आहे, त्याचा अर्थ ही जे पेपर आहे तो मशीन मध्ये चेक केला जातो. याच्या मधले जे भाग आहे तो त्या ठिकाणी सेट केलेला असते. त्यामुळे 2 उत्तर केले तर तुमचे उत्तर या ठिकाणी ग्राह्य धरले जाणार नाही. पुढे 4, एकदा नोंदविलेले उत्तर ब्लेड, खोडरबर किंवा व्हाईटनर चा वापर करून अथवा कोणत्याही पद्धतीने
बदलता येणार नाही. एकच उत्तर लिहायचं, डबल उत्तर लिहायचा प्रयत्न करायचा नाही. ठीक आहे. उत्तर पत्रिका दमडू नये, मुडकू नये किंवा घडी हरवू नये. पहा, बरेच जण या ठिकाणी उत्तर पत्रिका लक्षात म्हणजे नकळत सुद्धा मुडकवायची नाही, कारण तुम्हाला सांगितलं नसं ही परीक्षा जो पेपर आहे तो मशीन मध्ये चेक होणार, त्यामुळे मुडकवायचा नाही, दुमडायचा नाही किंवा त्याच्यावर रफ काम करायचं नाही पेपरवर आपल्याला. ओके. OMR शीट वर फक्त हे उत्तरच भरायचे, बाकी काही डोकं जास्त लावायचं नाही. त्यामुळं हे गोष्टी लक्षात घ्यायच्या. पुढं हे झालं आपलं 6. या उत्तर पत्रिकेसोबत असलेली कार्बनलेस प्रत त्याने परीक्षेच्या निकालापर्यंत स्वतःकडे जतन करून ठेवावी. पहा, पेपर झाल्याच्या नंतर तुम्हाला याच्यामध्ये कार्बनलेस जी प्रत भेटणार आहे ती तुम्ही कुठपर्यंत जपून ठेवायची, परीक्षेचा निकाल लागेपर्यंत. म्हणजे तुम्ही काय दिवा लावला, तुम्ही काय प्रश्न सोडवले ते त्याच्यामध्ये खाली असे उमटतात. मग ते उमटल्याच्या नंतर तुम्हाला त्याच्यावर चेक करता येते की आपल्याला किती मार्क पडतात. त्यामुळे ते जपून ठेवायचं शेवटपर्यंत. ओके. चलायचं का पुढे? आता पहा, पुढे जाऊ. आता हे गोल आहे पूर्ण. काय येतं, असे प्रश्न येतात आणि या ठिकाणी असे गोल असतात. ठीक आहे. प्रश्नाच्या समोरील जो गोल आहे तो या ठिकाणी आपण फिल करायचा. आता हा आपण शेवटच्या पार्टवर. आता बघा, टू बी फिल्ड बाय सुपरवायझर ओनली प्रेझेंट आणि या ठिकाणी अब्सेंट. या ठिकाणी हे पी म्हणजे प्रेझेंट, ए म्हणजे अब्सेंट. हे तुम्ही भरायचं नाही. हे कोण भरणार? जे गार्डिंगला सर असतील ते भरणार. तुम्ही काय तिथे जास्त डोकं लावायचं नाही. हे असतात आणि हे बीला काहीतरी. त्यामुळं पुढं इथं लिहायचं, इथं सिग्नेचर ऑफ कॅन्डिडेट्स, इथं तुमची स्वतःची सही करायची, जशी असेल तशी. फॉर्म भरताना जी केली तीच करा. ठीक आहे. पुढं सिग्नेचर ऑफ सुपरवायझर विथ डेट, इथं तुम्ही सही करायची नाही, काय नाही, हे रिकामं सोडून द्यायचं. ते परीक्षेत तिथं सही करा. पुढं नंबर ऑफ सॉल्व क्वेश्चन, तुम्ही 90 प्रश्नापैकी किती प्रश्न सोडवले त्याचा नंबर इथं लिहायचा 2 ह्याच्यामध्ये. आणि नंबर ऑफ अनसॉल्व क्वेश्चन म्हणजे जे सोडवले नाहीत क्वेश्चन ते इथं लिहायचे. समजलं? आणि जर सगळे सोडवले असतील तर 90 लिहा. आणि न सोडवले जे प्रश्न आहेत, समजा तुम्ही सगळे सोडवणार आहेत, त्यामुळे इथं 90 लिहायचं. आलं लक्षात? नंबर ऑफ टोटल क्वेश्चन 90 ते ऑलरेडी प्रिंट करून येते. इथपर्यंत तुम्हाला OMR शीट कशी भरायची, त्याच्यावर काय सूचना आहेत ह्या नक्की समजल्या असतील. आता तुम्हाला सुरुवातीला सांगितलं तुम्ही OMR शीट तुम्हाला मिळवायची कशी ते सांगतो. लक्षात द्या सगळेजण. पहा, NMS च्या वेबसाईट वर जायचं. तुम्हाला या ठिकाणी असं दिसल, इथे पहा 2025-26 आणि 24-25. तर तुम्ही काय करणार, या ठिकाणी तुम्ही 25-26 मध्ये परीक्षेला बसला याला क्लिक करायचं. आणि इथं उजव्या बाजूला गेल्यावर तुम्हाला दिसते पहा सराव उत्तर पत्रिका नमुना, याच्यावर क्लिक करा. तुम्हाला या ठिकाणी अशी उत्तर पत्रिका दिसल. मग ही उत्तर पत्रिका दिसल्याच्या नंतर तुम्ही काय करायची, डाउनलोड करायची. आणि डाउनलोड केल्याच्या नंतर तुम्ही प्रिंट काढून याच्यावर तुम्ही सराव करू शकता. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हा आपला OMR शीटचा व्हिडिओ आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल, लाईक करायचा, शेअर करायचा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब पण करायचं. परीक्षेला जाताना काय काय सूचना आहेत, काय सोबत न्यायचं, काय नाही, त्याचाही व्हिडिओ आपण लागलीच अपलोड करणार आहोत. चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.